कमळी, मला कळतंय तुला काय वाटतंय आता ते, पण टेन्शन नको घेऊ. आपण आधी जाऊयात तिथे. आपल्याला आता गाडीचा नंबर मिळालाय, आता पत्ताही मिळाला. आता आपण तिथे जाऊ, मग बघूयात ना. मी काय म्हणतो, पत्ता सापडला की आपण आईला तिकडे घेऊन जाऊया का? म्हणजे कदाचित बाला बघून आईला मागचं सगळं जुनं आठवल. नाही 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 नाही, मग तू आत्ता एक्साइटमेंटमध्ये असा काही डिसिजन घेऊ नकोस. आधी आपण तिथे जाऊयात, त्यांच्याशी भेटूयात, त्यांना बोलूयात. ते सुद्धा तुला फर्स्ट टाइम भेटणार आहेत इतक्या वर्षानंतर, त्यांनाही धक्का बसेल ना. सो आधी त्यांना आपण आपल्या बाजूने करून घेऊया, त्यांची बाजू काय आहे ते समजून घेऊया, मग नंतर काकूंना त्यांच्याकडे घेऊन जा. ठीक आहे? ठीक आहे. दादा 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 सावकाश सावकाश उठा उठा. सावकाश. दादा हो, काय काय झालंय? हे कुणी केलं? अहो ताई, 2-3 माणसं आले आणि त्यांनी सगळं. ए, त्या कमळी आणि ऋषींनी काढायला दिलेले रिपोर्ट कुठे आहेत? कोण आहेत तुम्ही? नाही सर, परवानगीशिवाय आतमध्ये कसे आलात? ए, गपचूप रिपोर्ट दे. हे बघा, दुसऱ्याचे रिपोर्ट आम्ही असे कोणाला देऊ शकत नाही. हा असा नाही ऐकणार रे. तुम्हाला जे रिपोर्ट हवे होते ना, ते पण त्या माणसांनी जाळून टाकले. कमळी कमळी, काय अहो करतेस ऋषी सर, रिपोर्ट. तू? आग लागली आहे त्याला. कुणी केलंय हे सगळं? म्हणजे हे रिपोर्ट तयार आहे हे कुणाला तरी माहित होतं? मला सांग, तू कोणाला काही बोलली होतीस का? अहो नाही, बंड्यानं मला फोन केला, सरळ तुम्हाला मी निरोप दिला. एक मिनिट ऋषी सर, म्हणजे नक्कीच कुणीतरी माझ्या मागावर आहे. कदाचित आपण ज्यांना शोधतोय तेच आपल्या मागावर असतील तर. असं कोण आहे ज्याला मला आणि माझ्या बाला लांब ठेवायचंय? थँक्यू. अच्छा, म्हणजे ही भिकारडी स्वतःच्या बापाचा शोध घेते तर. नाही नाही, असं कसं होईल? मी होऊच देणार नाही. हॅलो, हा ऐक, आता मी सांगते ना, तिकडे जायचंय. हो, आणि जे काही सांगते ते करायचं. कळलं? ऋषी सर, 100% मला असं वाटतंय ही 30 माणसं आहेत ज्यांनी माझ्या आईला गोळी मारली. असू शकतं. कमळी, हे बघा, आता इथून पुढे प्रत्येक पाऊल आपल्याला खूप जपून ठेवावं लागणार आहे. सरोज काकू जिवंत आहेत हे आता कोणालाही कळता कामा नये. अगदी व्यक्ती तुझ्या विश्वासातली असली तरीही. काय? आतून कसला तरी आवाज येतोय आणि दाराला कडी आहे, म्हणजे कमळी तर बाहेर आहे. मग आवाज कोणाचा येतोय? तुला माहित नाहीये का? अगं, कमळीने कोणाला तरी आत लपवून ठेवलंय, म्हणजे असं ऐकलंय मी. हो, मग तर आता बघायलाच पाहिजे कोण आहे. तू जा, मी इकडे बघते. काय करायलाय तुम्ही? आमच्या खोलीची कडी का काढायला लागलाय? अगं, आतून आवाज येतोय. कोणी आहे का आत? आवाज? कुठला आवाज? उगा काय बी भानगडी करत बसू नका. आवाज येतोय म्हण. चला जावा इकडनं. कामधंदे नाही आणि काय नाही, आवाज येतोय मला. मी काय करता? चल. काहीच कोणी तर ती मुद्दाम करते. यांचा मुडदा बसवला भीती संग. त्या अनिकाच्या चमच्या कुठल्या? नाही नाही, सरू काकी यांच्या नजरेत पडायला नको, नाहीतर त्या माकडीनेला कळालं की नाही, येईल लगेच तमाशा करायला.
बोल ग. हॅलो अनिका, 100% त्या कमळीने ना कोणाला तरी आणून ठेवल्या रूमवरती. अगं मी आवाज पण ऐकला, पण ती निंगी ती दारच उघडू देत नाहीये. नक्की रेषच असणार. त्याने त्याचं घर सोडलंय ना, म्हणून हिने स्वतःच्या रूम मध्ये त्याला लपवून ठेवलं असेल. अगं पण असं हॉस्टेलवरती इतर कोणाला अलाउडच नाहीये राहायला. एक्झॅक्टली, आणि त्या जेंट्स तर नाहीच. यू नो व्हॉट बे, आपल्याला आयता चान्स मिळालाय ना त्या गावछापला त्रास द्यायचा, मग का सोडायचा? वेट, मी येते तिकडे. काय? ग्रॅनियाची हे बघ, तुला काहीतरी करावं लागेल. तू बोललेली ना काहीतरी करशील. अगं रेश आणि गावछापला जास्त जवळ यायला लागलेत, मला सहन नाही होते. मला ना कसं तरी होतं, ते एवढे जवळ कसे काय आहे मला. नाही 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 नाही, मला सहन नाही होते. तू काहीतरी कर ना. तुला माहिती ना मला ऋषी लग्न करायचंय. हा हो हो बाळा हो. एवढा त्रास कशाला करून घेतेस? मी आहे ना रचा, मी पाहते ना सगळं. तू त्रास करून घेऊ नको. अगं ती गावछाप आहे ना, गावछाप तिने रेशला तिच्या गर्ल्स हॉस्टेलवाल्या रूम मध्ये लपवून ठेवलंय. काय सांगतेस तू? हो, आता मी चालली आहे तिच्या हॉस्टेलला. तिथे रेश मला सापडू दे. तिथे ते दोघं एकत्र मला सापडले ना, दोघांची वाट लावेल. दोघांना हॉस्टेलमध्ये कंप्लेन करून टाकीन. या ऋषीचं काहीतरी करावंच लागेल. यायचं का घरात? तुम्ही आज इथे कशा काय वाट चुकलात? अरे असं काय म्हणतेस? सतीशला बरं नाहीये असं कळलं ना, आता त्याला बघायला येणं हे कर्तव्य नाहीये का? सतीश बरे आहेत आता. तसंही तुम्ही फक्त सतीश कसे आहेत हे विचारायला आला नाहीत हे नक्की. बोला, काय काम आहे? सॉरी मला माहिती आहे तू खूप हुशार आहेस. तुझ्याशी जरासं बोलायचं होतं म्हणून आले होते. बोला, पण पटकन बोला. काय, माझ्याकडे वेळ नाही आहे, इतर महत्त्वाची कामं आहेत. बसून बोलूया का? या. नाही वेळ नाही ठीक आहे, पण मी काय सांगणार आहे ते ऐकल्यानंतर ठरव ना की वेळ आहे की नाही. सध्या तुझा ऋषी कुठे आहे याची काही कल्पना आहे तुला? मला नाही वाटत हे मी तुमच्याबरोबर डिस्कस करावं. दिस इज माय पर्सनल मॅटर. हो ठीक आहे, मला माहिती आहे तुझा मुलगा आहे तो. मला काळजी वाटली म्हणून मी तुला आपलं फक्त विचारलं. आणि कसं आहे ना, त्याला जरा सांभाळायला लागेल, कारण एकदा वेळ हातातनं निघून गेली ना की परतीचे सगळे मार्ग बंद होऊन जातात. म्हणून काय करायचं आहे ना ते माझं मी बघून घेईन. हो हे बघ, मी जे काही बोलते ते फक्त तुझ्या फायद्याचं सांगते. तुला कल्पना आहे का की तुझा ऋषी त्या गावछाप कमळीबरोबर नुसता फिरत नाही आहे, तर तो कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये लपून छपून राहतो.